AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। मी तुमच्याकडे जे खासदारकी मागतोय ती मला भूषणासाठी ते पाहिजे, मला कामासाठी पाहिजे, मला कामासाठी पाहिजे। मी उत्तम पद्धतीने काम करू शकतो, उत्तम पद्धतीने काम करू शकतो। आणि मी असं म्हणणार नाही की मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा दिला म्हणून तुम्ही मला मतदान करा, असं नाही म्हणणार मी। पण मी असं नक्की म्हणेन की माझ्या तालुक्यातलं माझं तुम्ही काम पहा, माझी प्रामाणिकता बघा, मी किती प्रामाणिकपणे काम केलंय ते बघा। तुम्हाला प्रामाणिक माणूस हवा आहे ना, तुम्ही मला साथ द्या। नाही तर बोलायची भात आणि बोलायची कडी, काही उपयोग नाही। मग जसं आलं तसं सालाबादाप्रमाणे चालू आहे, सालाबादाप्रमाणे चालू आहे। आल्या घुगऱ्या त्या बी उधारीतल्या, त्या बी अर्ध्या कच्च्या, कायचं काय चालू द्या। मग जसं चाललं तसं मी बी जातो कन्नडला, माझी बायको दररोज शिवाय घालते मला, तुम्हाला रिकाम धंदे करून शिकवले। बरं चालू होतं ना आपलं घेणं देणं, ते मराठ्याच्या नदी लागून मारली कुठली। आता त्यांनी झेललं तर आहे, नाही झेललं तर तुमचं कसं व्हायचं? म्हटलं माझं जे होईल ते पाहून घेऊ। बरं आतापर्यंत तिला कसं होतं, तिला वाटे की हिने राजीनामा दिला पण मग मंजूर कुठं झाला, चालू आहे पगार आपली। आता योगायोगानं तो मंजूर झाला, तिथे आणखीन बाहेर झाली पण पगार बंद झाली का? म्हटलं हा। मग आता कसं? म्हटलं जसं होईल तसं, नको टेन्शन घेऊ। तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे तुम्ही हे जे काम करू नका, लोक इतके सोपे नाहीये। म्हटलं आता जसं होईल तसं दररोज ना। मग आता ते हे घातलं तिने माझ्या हातात, तिला कोणतरी सांगितलं खैरे ओम फट स्वाहा करतो। एक बाबा बोलवला सकाळी 4लाच उठवलं मला, त्याच्याने आणखीन पांगलं माझं। बायका आपल्या कशा घाबरट राहतात, काहीतरी करून टाकून बा जादूटून येतो त्याला सांगता बंगालून लोक आणतो, तुमचं जाईन पांगून, तुमचं मा पांगून जाईन। आता हे काहीतरी घाला, हे घालून दिलं माझ्या हातात, एक गळ्यात चेन घालून दिली, घातली नाही मी। आज आहे मला टोट रात्री घरी गेला, मग ते घातल्यावर मग काही होत नसतं, नाही तर ते काळी मोहरी पांढरी मोहरी काही होत म्हणते। इतका धाक बसला त्याच्या तर मनात, ती म्हणते या माणसाला कसंच सांभाळून मी आता बायका आहे त्या कशा जातील कुणीकडे, सांभाळणंच आहे त्यांना। काही बी केलं तर बायका ऐकत असतील म्हणजे मस्तीला आलं जाईल, सोडलंच पाहिजे का दर्शन। पण आज छोटी गोष्ट नाहीये, तिला बरी ती घाबरत असेल, पण खैरेच्या नाकात दम आणला मी, काही म्हणा तुम्ही, मात्र परेशान आहे। त्याला वाटतं झांबडला तर येऊ आपण, इम्तियाज तर आपणच उभं करू, पण याला काय करता? मग जातो सासऱ्याकडे माझ्या, रावसाहेब जावं समजून सांगा, लय ताण देऊ राहिलं। पेपर मध्ये बातमी छापून आली होती, वाचली की मला माहित नाही। मी याच्या सासऱ्याला सांगेन म्हणे शांत करीन गेला, खूप कमाल झाली। आता हिंदू धर्मामध्ये सासऱ्याचा हात वर राहतो का जावयाचा वर राहतो? मग तुम्हाला बी पोरी आहे, माझ्या पण भावाला, मला नाही पोरगी दुर्दैवाने, माझ्या भावाला पोरगी। आता उद्या जावई झाला त्याचं ऐकणं पडेल का आमचं ऐकन तो? एवढं बी याला कळत नाही। मी रावसाहेबाला सांगन आणि रावसाहेब दट्टे देईल, रावसाहेब कुठून दट्टे देईल? हा काय असं काय इंदुरीकर महाराज आला तुला? उलट गंमत अशी झाली तुम्हाला सांगतो, तुम्ही शेपूट लाभतच चालली, पण गंमत अशी झाली एक दिवशी त्यांना खूप प्रेशर मारलं बोया सगळ्यांनी, शिवसेनेवाल्यांनी, की खोतकर बसवला तुमचा जालन्यात आम्ही, मग तुम्ही तुमच्या जावयाला बसवा। ते म्हणे जावई माझा तिरसट आहे, ऐकत नाही, नाही म्हणे तुम्ही एकदा जाऊन तर या। आले भाऊ सासरे भाऊ आमच्या घरी, मला फोन केला, मला चहा प्यायला नाही, म्हटलं या। आले चहा प्यायला, घरी आल्याच्या नंतर मग इकडचे तिकडचे गप्पा, म्हणे मग लोकसभा लढून राहिली का? म्हटलं हा। तुम्हाला वाटतं पण सोपं आहे म्हणून? 6 विधानसभा राहता म्हणे का लोकसभेत, हे काय कन्नड नाही म्हणे। म्हटलं हा माहितीये, इतके पैसे लागतील, असं होईल, जमन का? म्हटलं दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काही तुमच्याकडे पैसे मागत नाही, मी माझं बरोबर करतो आणि तुम्हाला खासदार होऊन दाखवतो, तेव्हा तर झालं ना। यो विश्वास आहे का? म्हटलं 100% विश्वास आहे, चला म्हणे मग मी बी तुमच्या सोबत आहे। म्हटलं सटली शाळा सोबत नाही राहतील का? पोटची पोरगी सोडून देतील, या बावळ्याला धरतील का? म्हणजे डोक्याची बी कमाल आहे खैरेची, लेकीला जावयाला सोडतो माणूस। मी खासदार झाल्यावर रावसाहेब पाटील जास्त भूषण आहे का खैरे खासदार झाल्यावर भूषण आहे? हा आता कसं एवढं तर कळायला पाहिजे ना, ते बी कळत नाही। झाली गंमत, तेव्हापासून लागले भाजपचे लोक प्रचार करायला, इथं बी बसेल राहते, सांगता येत नाही काही। हा हे असंच आहे मग ते लटकली पुरी भाजप, तसं बी त्यांचं खैरीच जमत नाही।
मग त्या बावळ्याला मतदान एवढं जाऊ काय वाईट आहे, पण चला मग हाना जावयालाच. शहरात पण तसं झालं आता, म्हणजे ते करायला गेले गणपतीने झाला मारुती. त्यांनी रावसाहेब दानवेंना माझ्या सासऱ्यांना घरी कशाला पाठवलं की जावयाला समजून सांगा. आणि झालं काय, लोकांना वाटलं सासरे जावई गेले मिळून, आता आपण बी हर्षवर्धनच काम करा. आणि झालंच तसं शेवटी. AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे.